भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बोथली येथील मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत अभियानाअंतर्गत 3 दिवसीय निवासी विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले। ग्रामपंचायत बोथलीच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे हा होता। होळी धुलीवंदनाच्या सुट्ट्यांचा विधायक उपयोग व्हावा या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी योग, प्राणायाम, चित्रकला तसेच विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत आयोजित शिबिरात विविध उपक्रमांचा अनुभव घेतलाय। या शिबिरांच्या समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि बक्षिसांचं वितरण करण्यात आलंय। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केले। गाव पातळीवर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं परिसरात कौतुक होत असून अशा प्रकारचे उपक्रम इतर गावांमध्येही राबवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते। या बातमीची सविस्तर माहिती घेतली आहे भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। नमस्कार, मी डॉक्टर सरोज आपलावे। आज बोथली या गावामध्ये बहुजन प्रबोधन मंचच्या वतीने 20वे निवासी 3 दिवसीय विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि खरं म्हणजे ही खूप स्पृहणीय बाब आहे की बोथली गावातील लोक, आयोजक, सरपंच मॅडम या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे म्हणजे समजा लक्ष देत आहेत। आणि विद्यार्थी खरं म्हणजे आजचा विद्यार्थी कसा असायला पाहिजे, आम्ही एकीकडे पाहतोय की विद्यार्थी कुठेतरी समजा असा भरकटलेला दिसतोय आम्हाला। एक म्हणजे समजा शिक्षणाच्या माध्यमातून, सिलेबसच्या माध्यमातून मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा म्हणजे सरकारच्या वतीने प्रयत्न होतो आहे। घरामधून तर मुलांना म्हणजे समजा मूल्याधिष्ठित शिक्षण मिळतं, संस्कार मिळतातच, परंतु शाळेमधून किंवा समजा असं बाहेरच्या ज्या NGO असतील त्या NGOच्या माध्यमातून सुद्धा मुलांना समजा व्यक्तिमत्व विकासासाठी समजा जर असे शिबिराचं आयोजन जर होत असेल तर मला असं वाटतं की फारच म्हणजे समजा कौतुकास्पद बाब आहे। याच्यामध्ये मला मुलं दिसली आहेत तिथे। आता जरी मला असं वाटतं की शाळेला सुट्ट्या लागलेल्या नसतील तरीसुद्धा समजा या काळामध्ये हे शिबिराचं आयोजन उत्तमरित्या जे केलेलं आहे त्याच्यामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास नक्कीच होणार आहे। विद्यार्थ्यांच्या मधील जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणाला चालना देण्याचं काम आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, कलागुण, त्याचे सुप्त गुण विकसित व्हावेत या दृष्टीनं हे शिबिर फार महत्त्वाचं ठरणार आहे। मी आयोजकांचे खूप खूप धन्यवाद मानते। कानेकर सरांना खूप खूप धन्यवाद। बोथली सारख्या ठिकाणी या लहानशा गावामध्ये जो आयोजन करण्यात आला असाच आयोजन पूर्ण तालुका आणि जिल्ह्याभर करावा असं आपल्याला वाटत नाही काय? बिलकुल व्हायलाच पाहिजे। मी तर म्हणते की समजा हे शासनाच्या वतीनं असं व्हायला पाहिजे सुट्ट्यांमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, पण शासन करत नाही। आणि समाजातील जे सामाजिक चळवळ करणारे, समाजाविषयी सामाजिक भान असलेले लोक समजा पुढाकार घेऊन जर समजा अशी शिबिर आयोजित करत असतील तर मला असं वाटते ही खूपच जमेची बाजू आहे। म्हणजे समजा नवीन पिढीच्या घडण्याच्या दृष्टीने, नवा भारत घडण्याच्या दृष्टीने एक सुदृढ भारत जर निर्माण करायचा असेल त्यासाठी एक सुदृढ पिढीसुद्धा असणं आवश्यक असते आणि मला असं वाटतं या शिबिराच्या माध्यमातून अशी एक सुदृढ पिढी आयोजकांच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न केला जातो।